नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर कोणतीही भाजी नसेल आणि तुम्ही अगर झटपट कमी तेलाचा नाश्ता बनवण्याचा विचार करताय, तर विश्वास ठेवा, हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी कुरकुरीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मग यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडी थोडी करून पाणी घालायचं आहे आणि याचे पातळसे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे बॅटर 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला भट बनवण्याचा तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि यामध्ये चमच्याने तेल घालायचं आहे. आणि त्यानंतर या साच्यामध्ये आपल्याला चमच्याने हे बॅटर घालायचं आहे. तर मी या बॅटरचा वापर करून इथे फट बनवणार आहे. तर तुम्ही याचे थालीपीठ पण बनवू शकता, नाहीतर तुम्ही या बॅटरचा वापर करून याचे भजी पण बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे जे फट आहेत ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर एका बाजूनी फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे चमच्याने पलटून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे हे जे फड आहेत ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेले आहेत. तर तुम्ही फक्त गहू पिठाचा वापर करून हा रुचकर असा कमी तेलाचा नाश्ता बनवू शकता आणि हा नाश्ता तुम्ही गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.